मोठ्या सुखात आणि निरागस जीवांच्या खेळात दडवडलेला असतो. ही पिल्लं म्हणजे त्या विठ्ठलाची, त्या परमेश्वराची चैतन्यमयी रूप आहेत ना. कसं वाटतं तुम्हाला ताई या पिल्लांना खेळून बघताना? आयुष्यात कितीही संकट आली तरी या पिल्लांसारखंच गुड मॉर्निंग ताईंनो. आज सकाळी आज नैतिकची सकाळी शाळा होती म्हणून त्याचा टिफिन बनवायचा होता. मी पोळीचं पीठ भिजून ठेवलं आणि त्याला भाजी बोलली तर तो म्हटलं भाजी नको, मला पापडचा चुरा करून दे. मग मी त्याला पापडची चटणी केली, सकाळी शेंगदाण्याची चटणी केली आणि ती पापडची त्याच्यात आमच्या मांजरींना लागली होती भूक. मी शेंगदाण्याची चटणी केली, त्यानंतर पापडचा चुरा बनवला. पीठ भिजून ठेवलेले होते मी. सकाळी शाळा म्हटली तर लई घाई होती. त्याची पाण्याची बाटली ही आम्ही त्या दिवशी बाहेर गेलो होतो म्हणून ती गाडीतच राहिली होती. तो आंघोळीला गेला नाही ती आणि मग तो म्हटला मम्मी मला रुमाल दे. तो काही नेतच नाही. त्याने बॅग पॅक करून ठेवलेली होती. मी टिफिन बनवला, टिफिन त्याच्या बॅगेत ठेवला आणि ठेवल्यानंतर मग तो आता बाहेर गेला. बाहेर मम्मी म्हणे सॉक्स घालतो आणि सॉक्स घालायचं सोडून तो मांजरीच्या पिल्लांबरोबरच खेळत बसला नाही. हे आमची सकाळी गुड मॉर्निंग पाहिली का अशी होते. आमचे मांजरीचे पिल्लू सगळं आवरलेलं पसारा हा बाहेर काढून ठेवतात आणि नैतिक बी सॉक्स घालायचं सोडून आता त्या मांजरींच्या पिल्लांबरोबर खेळायला लागला. त्याला मी ओरडले, ते म्हटलं तयारी कर लवकर, आता त्यांना लागली आहे भूक. त्यासारख्या मागे फिरत होत्या आणि म्याव म्याव करत होत्या. मी पोळी गरम केलेली होती, पोळी आणि दूध दिलं नैतिक तर त्याला तर सकाळी त्यांना खायला दिल्याशिवाय तो शाळेतच जात नाही. तो पहिले त्यांना खायला देतो आणि मग शाळेत जातो. त्याच्यामुळे सर्वजण त्याच्या मागे धावत सुटल्या. नैतिकने त्यांना खायला दिलं. ते लगेच चारी पटकन खायला गेल्या कारण त्यांना ना भूक लागलेली होती खूप. त्यात नैतिकच्या सॉक्सवरती ते दूध सांडलं थोडंसं तर त्याने तो सॉक्स चेंज केला. आता हे पिल्लू याला तर काही दिसलं ना एकदम खेळायलाच लागतात. सकाळी मस्त वाटतं. असे गुड मॉर्निंगच्या टायमाला मांजरीचे पिल्लू छान खेळत आहे. त्यांना बघून आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि मन उत्साही वाटतं. आता मी सकाळी लॉक उघडलं नाही तिकडे शाळेत सोडायला. तो बोलला आज मम्मी मला सायकलवर जायचे, तयारी नाही केली म्हणून मी त्याला सायकल नाही सांगत होती पण तो बोलला मला आज सायकलवरतीच जायचं आहे म्हणे आज. मग त्याने हट्ट धरला, मग तो निघाला सायकलवरती. पण मला वाटलं की बाबा जाऊ दे तो एकटा जाईल म्हणून मी परत गाडीवरती त्याला सोडायला गेली. त्याच्या पाठीमागून गाडीवर गेली त्याला सोडायला. आमची काल अशा रांगोळ्या काढलेल्या होत्या आमच्या इथं. त्याला सोडून आली आणि बाहेरचं दृश्य सकाळी मॉर्निंगला खूप छान वाटतं, शांत वाटतं. आणि आमच्या इथे काल दिंडी आलेली होती. दिंडी आल्यामुळे सर्वांनी दारात रांगोळ्या काढलेल्या होत्या. रांगोळीने कॉलनी आणि हा रस्ता इतका छान दिसत होता. नंतर मध्ये आले आणि आमची ही मांजरीची पिल्लू किती मस्ती करताय सकाळी. खरंच ना अशा मुक्या प्राण्यांना बघून त्यांना खेळताना बघून आपल्यालाही फ्रेश वाटते आणि आपला दिवससुद्धा चांगला जातो. मी तर त्यांना बघतच परत उभे राहिले. ते सारखे इकडून तिकडून खेळत होते, लपाछपी खेळत होते मस्त. दोघं पिल्लं एकमेकांच्या मागे धावत होते. हा टॉम मोठा आहे पण तरीसुद्धा ते छोट्या पिल्लांबरोबर खेळतो. मी इतके मस्त सुंदर असे खेळत होते ते. खरंच ना ताई, त्यांच्याकडे बघून एक गोष्ट प्रकाशित जाणवली की आनंदित राहण्यासाठी खूप काही असण्याची गरज नसते. फक्त वर्तमान काळात जगण्याची जिद्द हवी. हे पिल्लं ना उद्याची चिंता करता ना आजची चिंता. काल काय होणार आहे याची बी आठवणीत अडकलेल्या नसतात. ती फक्त आजचाच विचार करतात, क्षण पूर्ण जगतात, पूर्ण क्षणाचा आनंद घेतात आणि त्यांच्या मस्तीमध्ये खूप खेळतात. खरंच ना, प्रत्येक सजीवामध्ये एक ईश्वराची अंश असतो. आपण देवाला मंदिरात शोधतो पण तो आयुष्यात कितीही संकट आली तरी या पिल्लांसारखं खेळकर राहायला शिका. देवाने दिलेला हा मानवी जन्म आनंदाने जगा आणि इतरांनाही आनंदाने जगू द्या.
जगू द्या. तुमची आजची सकाळ ही अशीच प्रसन्न आणि मंगलमय जाओ. शुभ सकाळ. तुम्हाला सकाळी कसं वाटलं? की माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. शुभ सकाळ.